मी हे रेकॉर्ड पण करायला सध्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नंतर टाकता पण येईल. बघूयात रेकॉर्डिंग होते की नाही होते माहित नाही. रेलटेल कॉर्पोरेशन नवीन स्टॉक आला होता 2021-22 मध्ये. ठीक आहे, याचं मार्किंग करू. लेटेस्ट मध्ये लॉन्च झालेला स्टॉक आहे हा. आता याच्यामध्ये जर विचार केला तर एक सेकंड. इथं लो आहे, इथं रेफरन्स हाय. ठीक आहे, 2 पॉईंट भेटले तुम्हाला. 2 पॉईंट नंतर तुम्ही जरा आपण काय करतो, हायला एक मार्क करतो आणि लोला एक मार्क करतो. याच्यानंतर पुढे काय बघायचं, पहिल्यांदा बघायचं की हाय ब्रेक होते की लो ब्रेक होत आहे. ठीक आहे, रेफरन्स हाय भेटला, रेफरन्स लो भेटला, हाय ब्रेक होते, लो ब्रेक होते. पुढे चालून काय झालं, भरपूर वेळ गेल्यानंतर इथं झालं लो ब्रेक, पण लोने क्लोजिंग ब्रेक नाही दिला. बरोबर आहे, क्लोज ब्रेक दिले का नाही, म्हणून आपण लो केलं खालती शिफ्ट. त्याच्यानंतर इथं परत या कॅन्डलला परत काय झालं, लो खालती शिफ्ट झाला. सो नंतर इथे शिफ्ट झाला आणि शेवटी आला इथे. इथे क्लोजिंग पण आला, राईट. आणि इथून वर एक सेकंड या बघूया. हा दिला तरी काही अडचण नाही ना, आपल्याला इथलचा शिफ्ट इथं होणारच आहे ना. जरी इथं क्लोज आला, समजा फॉर एक्झाम्पल इथं क्लोज आला, म्हणजे कन्फर्म लो तुटला ना. बरोबर आहे, मग लो इथे शिफ्ट होणार, मग इथे शिफ्ट झाला. ही इम्पॉर्टंट आहे शेवटची, ही इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती ही इम्पॉर्टंट भेटली. क्लोज आणि इम्पॉर्टंट भेटला की आपण काय करतो, फिबोनाची लावतो. मग हाय पासून लो पर्यंत तुमचा फिबोनाची लागला. हे 30%, 25%च्या वरती क्लोजिंग, 25%च्या वरती क्लोजिंग आलं या कॅन्डलला, आलं ना या ग्रीनला, इथं हे या कॅन्डलला. हा म्हणजे तुमचा लो काय झाला, लो झाला कन्फर्म, राईट. आता पुढे काय बघणार आपण, पुढे बघणार की हा लो कुठे तुटतो का. आता तुमच्याकडे इथं हाय मेजरचा, इथं आहे मेजरचा लो, बरोबर आहे. आणि आता इथून पुढे जे काही तुटेल त्या साईडला पुढे वर्कआउट करायचा. पुढे चालून इथे काय झालं, हाय तोडायचा प्रयत्न केला पण नाही तुटला, शिफ्ट झाला आणि या कॅन्डलनं ब्रेक केलं. म्हणजे लो तर ऑलरेडी तुम्ही कन्फर्म केलेलाच आहे, मार्केट वरती आलंय. आता फक्त प्रत्येक कॅन्डलला हाय तुमचा शिफ्ट होत राहणार. आधी इथे शिफ्ट झाला, मग इथे, मग इथे, मग इथे, मग इथे, इथे, इथे. आता या लेवलला इम्पॉर्टंट कॅन्डल ही एकच आहे, बरोबर आहे. कारण की ही इम्पॉर्टंट, मग ही इम्पॉर्टंट आणि त्याच्यावरती ही इम्पॉर्टंट, ही तिची रेंज. पुढं काय झालं, या कॅन्डलचा हा इथं शिफ्ट झाला, इथं वरती तोडायचा प्रयत्न केला पण क्लोज नाही आला, म्हणून या इम्पॉर्टंट कॅन्डलची रेंज इथं शिफ्ट झाली, खालची रेंज इथं शिफ्ट झाली आणि नंतर या लो पर्यंत शिफ्ट झाली. सो पाहिलं तर या एका कॅन्डलच्या रेंजमध्येच मार्केट पूर्ण वेळ आहे. म्हणून मग आपण काय केलं, पुढे चालून परत इथं दोन्हीची रेंज, हायची रेंज आणि इम्पॉर्टंट कॅन्डल दोन्हीची रेंज शिफ्ट झाली, इथं शिफ्ट झाली आणि नंतर भेटली ही इम्पॉर्टंट, ही क्लोजिंग देणारी इम्पॉर्टंट भेटली, बरोबर आहे. मग तुम्ही पुढे, मग आपण आलो इथपर्यंत, हाय शिफ्ट, हाय शिफ्ट, हाय शिफ्ट, हाय शिफ्ट, हाय शिफ्ट, हाय शिफ्ट. इथे ही इम्पॉर्टंट शेवटची, त्याच्या खाली क्लोज देणारी रेड इम्पॉर्टंट. म्हणजे एक पहिली पायरी कंप्लीट झाली, आपल्याला इथं हाय भेटू शकतो. मग आपण काय करतो, लो पासून हाय पर्यंत लावतो फिबोनाची. लो पासून हाय पर्यंत लावला फिबोनाची, पण इथे काही रिट्रेसमेंट तुमचं 25% आलं नाही. मग पुढं काय होणार, पुढं तुमचं हाय शिफ्ट इथे, मग इथे, इथे ही इम्पॉर्टंट होती, तिच्या खाली क्लोज देणारी रेड इम्पॉर्टंट भेटली नाही. मग परत पुढे वरती आपण हाय शिफ्ट करत गेलो, हाय आला या कॅन्डलला, ही इम्पॉर्टंट आहे, ही इम्पॉर्टंट आहे, त्याच्या खाली या कॅन्डलने क्लोज दिला, ही इम्पॉर्टंट झाली, बरोबर आहे. पण इथे या ठिकाणी क्लोज आला नाही, म्हणून परत काय केलं, हाय शिफ्ट. हीच इम्पॉर्टंट होती, इथं क्लोज देणार होता, फक्त या कॅन्डलचा हाय शिफ्ट झाला, काही फरक नाही पडत, आणि या रेड कॅन्डलला क्लोज दिला खाली, म्हणून मग तुमचा नवीन इथे एक कन्फर्म हाय भेटला आणि पुढे इथे या कॅन्डलला तुटलंय म्हणून कन्फर्म
लो पण भेटला. आता काय होणार, तुमचा लो आणि हाय वरती शिफ्ट करणार. मग तुमचा इथलचा हा लो या ठिकाणी शिफ्ट होणार, लो लाईन पण या ठिकाणी शिफ्ट होणार आणि आपला हाय आता या लास्ट कॅन्डलला. कुठे इथं दिला होता, तुम्ही बाहेर गेलते, त्यानं 25%च्या खाली क्लोज दिलं नव्हतं. आपला एक नियम पूर्ण नाही केला, हे जी रेंजच्या खाली क्लोज पाहिजे ते दिलं नव्हतं, म्हणून आपण तिथं घेतला नाही. आता इथं स्लो आहे आणि हा तुमचा हाय शिफ्ट होत होतो इथपर्यंत आला. सॉरी, नंतर हाय आला या कॅन्डल. आता हे इम्पॉर्टंट आहे, जिने हे हाय पण पे केलं तर याच्या खाली क्लोज देणारी इथं रेंज वाढली आणि इथं क्लोज झाला. मग रेड इम्पॉर्टंट, रेड इम्पॉर्टंट, रेड इम्पॉर्टंट. हाय तुटण्याऐवजी काय तुटला, लो तुटला. लो तुटल्यामुळे हाय झाला तुमचा कन्फर्म. ठीक आहे, खालती आता लो तुमचा हा जो लो आहे ती लो लाईन आली इथपर्यंत. आता इथं ही रेड इम्पॉर्टंट होती एवढी मोठी, बरोबर आहे. त्यामुळे याच्या हायच्या वरती तरी क्लोज दिलं तर नवीन ग्रीन इम्पॉर्टंट भेटेल, तरच इथं लो बनेल असं आपण डिसाईड करू. मग पुढं असं घडलं का, नाही घडलं. याच्यावरती फक्त रेंज वाढत गेली. जर मी इथं हे कर्सर ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल, आडवी लाईन ठेवल्यानंतर इथून अशी फक्त इथं इथं नवीन रेंज वाढली, इथं रेंज वाढली, इथं रेंज वाढली, इथं रेंज वाढली, क्लोज काही आला नाही. आता या हायच्यावरची क्लोज आला तरच नवीन इम्पॉर्टंट. परत या हायच्यावरती इथं रेंज वाढली, परत इथं रेंज मध्येच आहे. मग या कॅन्डलने क्लोजिंग दिलं, म्हणजे या रेड नंतर इथलच्या कॉर्नरच्या रेड नंतर या कॅन्डलने क्लोज दिलं. मग इथे एक लो बनला असं आपण कन्सिडर करू शकतो. सेकंड बनेल असं कन्सिडर करू शकतो. आणि या हाय आणि या लोच्या ऑलरेडी 50%च्या वरती पण गेलं, त्याच्यामुळे कन्फर्मेशन पण आलं. आपले दोन्ही तिन्ही नियम बसले. आता ही झाली रेंज. इकडे परत काय तुटला, हाय तुटला. हाय तुटल्यानंतर आपण आपली हायची लाईन शिफ्ट केली इथे. ही इम्पॉर्टंट होती, त्याच्या खाली इथं क्लोज दिलं, ही रेड इम्पॉर्टंट झाली. मग आपला दुसरा नियम काय सांगतो, दोन्ही ग्रीन ग्रीन नंतर रेड भेटले तर फिबोनाची लावायचं. या कॅन्डलने 25%ला फक्त टच अँड गो केलं, क्लोज दिला का, नाही दिला, म्हणून इथं हाय मार्क होणार नाही. तुमचा जो प्रश्न होता थोडा पुढे ते असंच घडलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ही इम्पॉर्टंट भेटली. याचा हाय बघितला तर 531 आहे, या कॅन्डलचा क्लोज बघितला तर 531.70, म्हणजे ही इम्पॉर्टंट आली. मग ही रेड इम्पॉर्टंट भेटली. परत तुम्ही हाय शिफ्ट करून बघितलं तर याचं क्लोजिंग काही तुमचं 25%च्या जवळ नाहीये, हे 25%चं लेवल जवळपास आहे फक्त, पण खालती नाहीये, म्हणून परत हाय तुमचा या कॅन्डलला शिफ्ट झाला. आता हे तुमचे हायएस्ट कॅन्डल. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट होते, तिच्या खाली क्लोज दिला, हे इम्पॉर्टंट, आणि हिनं 25%च्या खाली पण क्लोज दिला, बरोबर. मग इथं तुमचा एक हाय बनला, हाय मार्क करून घेतला. आता तुमच्याकडे एक लो पण आहे आणि एक हाय पण आहे. ही आहे तुमची करंट रेंज. या रेंज मध्ये मार्केट खूप वेळ आणि आताही खेळत आहे. सो आता हा नवीन स्टॉक होता 2021 पासून, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही मार्किंग करायची गरज नाही पडली. तर मग तुमचा मेजरचा हाय आहे इथे, मेजरचा लो आहे इथे, आणि याच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर बनलंय याला आपण म्हणतो मायनर स्ट्रक्चर. ते आपण नंतर मार्किंग करू. जे स्टॉक करंट मध्ये आहेत, मागच्या 2-4 वर्षात आलेले, त्याच्यामध्ये फक्त एवढीच मार्किंग करायची, याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. बेसिक आहे, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलं. ठीक आहे.